नाही साधा आहे. हा चौक आहे. त्या चौकाचं नाव आहे विष्णू चौक. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी किल्ला स्वराज्यात आणला किल्ला ताब्यात दिला त्यावेळी कुटुंब भागातून आलेले तिथं आल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं, सत्कार करण्यात आला होता. त्यांच्या अंगावर सुवर्ण मुद्राज्या होत्या त्या हजारांच्या संख्येने उधळण केली होती आणि त्याचा सत्कार करण्यात आला. दुसरा जो सत्कार झाला तो कोंडाजी खर्च त्यांचा. कारण कोंडाजी खर्च त्यांनी दुसऱ्यांदा किल्ला स्वराज्यात आणला तो 60 मावळ्यांच्या दिवशी. 60 मावळे फक्त गडावरती घेऊन आले आणि 60 मावळ्यांच्या दिवशी दुसऱ्यांदा किल्ला स्वराज्यात आणला. म्हणून त्यांचं आपल्या हातातील सोन्याचं कडे त्यांना परिधान केलं आणि इथं त्यांचा सत्कार करण्यात आला. काही समोर कमान तुम्ही विजापूरला जर गेला तर ही मला सेम बघायचं. आता ह्या कमानीला वरती हत्ती आहे, वरती सिंह आहे आणि खाली हत्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हत्तीसारखा राजवते सिंहासारखी शक्तीपेक्षा पण 21 श्रेष्ठ ठरली म्हणून वरती सिंह आणि खाली हत्ती आणि बुद्धीचं प्रतीक गणपती सेंटर. समुद्र सपाटीपासून 3127 फूट गड उंच आहे. तरी सुद्धा जर गडावर बघितलं तर 100 विहिरी आणि 2 तलाव बघायला त्यापैकी ही एक विहीर आहे. 5 फुटावर पाणी 12ही महिने पाणी असते. कधीही आटत, कधी वर येत नाही, कधी आटत. ह्याचं पाणी वापरत नाही. होय वापरत गडावरचं कुठलंही पाणी खिडकी आहे. तिथून पाईप जिथून आली तिथे एक छोटा दरवाजा होता, तिथून आत घेतलं जायचं. पण त्यांची कसं असायची, पूर्वीची कोरडवड असायची, टाळी शिट्टी किंवा काय. आत्ताच्या घरात कसं आपण घरात जर कोण लेट येणार असेल तर आपण विचारपूस केल्याशिवाय घेतो, तशी त्यांची कोरडवड असायची. ते जर पटली आतून कोड सांगायची, खालून कोड पटला तर तिथून आत घेतलं जायचं, त्यात त्याला तिथंच मारून टाकलं. आता याला जिना वगैरे केलेला नाही. जिना जर केला तर परके सूत्र समजणं की इथे एक दरवाजा. मग त्यांना काय करायचे, दोरखंड किंवा शिडे टाकायचे आणि आत घेतलं जायचं. आणि कोंडाजी फर्ज त्यांनी दुसऱ्यांदा ज्यावेळी किल्ला स्वराज्यात आणला त्यावेळी इथून आत गेले आणि इथून करून सगळं किल्ला स्वराज्यात आणला. आता पन्हागडाला ज्यावेळी सिद्धीजवळचा 4.25 महिन्याचा वेढा पडला होता, त्यांनी त्यांच्यामध्ये इंग्रज मिळाले. इंग्रजांच्याकडून त्यांनी लांब पल्ल्याचे तोफा, 3 तोफांनी 60 दारुगोळे मागवले. हे सगळे मारा केले. त्यापैकी 3च तोफा इथे लागले. हा दगड पडला त्याच्या जरासं तिरकं बघा, तिथे एक आडवीला आहे, तिथे एक लागलेले. तो दगड पडलाय त्याच्या खालच्या साईडला लागलेले आणि इथं कमानीला लागले. पण हे काय पडू शकलेलं नाही. जसं आपण आता बघितलं शिसा किंवा करून बांधकाम केलं आणि रेंज कमी पडली. कमीत कमी 4-5 किलोमीटरच्या अंतरावरून मारलेलं आहे, त्यामुळे ती रेंज कमी पडली, त्यामुळे इकडपर्यंत काय पोहोचू शकले. त्या साईडला मसाई देवीचं पठार दिसते बघा, एक सारखे 5 पठार आहेत. शेवटच्या पठारावर मंदिर आहे. इथून खाली राजविषयाकडे निघून गेले. आता ह्या साईडला गेला तर तुम्ही राजापूर पासून वगैरे लागते, मालवण हे सगळं लागते. तिकडच्या साईडला गेला, ह्या डोंगराच्या पलीकडे गेला तर तुम्हाला विशाळगड किंवा आंबा घाट किंवा गणपतपुळा, रत्नागिरी, त्यामुळे हा सगळा कोकण भाग आहे, कोकण पट्टा येतो सगळा. अंधार म्हणजे काळोख, भाव म्हणजे विहीर. कोकण भाग असल्यामुळे विहिरीला बावडी म्हणलं जाते. आता पूर्वी कसं झाडी भरपूर होती, त्यामुळे त्याचा अंधार इथं पडायचा, त्यामुळे अंधार भाव म्हटलं जाते. आता कसं लोकवस्ती झाली असल्यामुळे झाडी तुटे नसतं झाली, त्यामुळे आपल्याला अंधार दिसत नाही. आता ही जी इमारत लांबून बघितली तर 1 मजली दिसते, खालून बघितली तर 3 मजली इमारत आहे. तळच्या मजल्यामध्ये विहीर आहे,
दुसरा मजला आहे तो चोर मार्ग आहे, म्हणजे आणीबाणीच्या काळात जर गडाचे दरवाजे बंद झाले, काहीतरी संदेश पाठवायचा असेल किंवा घ्यायचा असेल तर तिथून ये जा करायची. तिथं बैठक उठण्यासाठी किंवा विहिरीवर नजर ठेवण्यासाठी आणि वरून टेहळणी केली जायची म्हणजे शत्रूवर नजर ठेवण्यासाठी. आता हा पॉईंट जर बाहेरून बघितला तर फक्त आपल्याला बुरुज दिसणार आहे, लांबून बघितली तर 1 मजली दिसणार आहे, खालून बघितली तर 3 मजली. आता ही विहीर अशी बनवण्याचं कारण काय, गडावर 100 सवाची विहीर आहे. पूर्वी ज्यावेळी वेढा पडला त्यावेळी परकीय शत्रू काय करायचे, वेशभूषा करून गडावरती यायचे, विहिरी उडकायचे, विहिरीत विषबाधा करायचे. ते आपल्या सैन्यानं विषबाधा होऊ नये पाण्यामधला यासाठी ही सुरक्षित विहीर ठेवली. आता जर तुम्ही अशीच विहीर बघायची म्हणता तर तुम्हाला राजस्थानमध्ये बघायला मिळते, ती त्याचं नाव आहे राणीबाव. ती 7 मजली आहे. आपली 100 रुपयाची नोट आहे त्याच्या बागे तुम्हाला बघायला मिळते. इथून खाली जावा आणि बघू. बघा, तुम्ही कोणत्याही गडावर गेला तर किल्ल्यातला किल्ला एक बाले किल्ला बघायला मिळतो. तसा हा किल्ल्यातला किल्ला बाले किल्ला. तसंच इथं धान्याची गोडाऊन होती. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा, म्हणजे कॉईन बनवण्याचा कारखाना, सशस्त्र बनवण्याचा कारखाना. 1844ला इंग्रज गडावरती आली, त्यावेळी ती मेन गेट उद्ध्वस्त केलं, त्यामुळे गडावर गाडी. गडावर आल्यानंतर त्यांनी त्याला राजवाडा उद्ध्वस्त केला, त्याच्यानंतर कॉईन बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला आणि सशस्त्र बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. आपल्या गडावरच्या लोकांचं आणि पर्यटकांचं दुर्दैव एकच आहे की आपल्याला गडावरती राजवाडा बघायला मिळतो. आता धान्याची गोडाऊन असल्यामुळे सुरक्षा भरपूर असते. कसं सिद्धीजवळचा ज्यावेळी 4.25 महिन्याचा वेढा पडला त्यावेळी ते वेड्याची लोक गडावरती यायचे, वेशभूषा करून गडावरती यायचे. गडावरती आल्यानंतर धान्याची गोडाऊन हुडकायची. धान्याची गोडाऊन हुडकून झाल्यानंतर धान्य उद्ध्वस्त करायचं, म्हणजे धान्याचा साठा संपवायचा. धान्याचा साठा संपला की सैन्यांची उपासमार होते आणि सैन्यांची उपासमार झाली की सैन्य आपल्याला शरण येते. त्यासाठी पूर्वी काय केलं होतं, इथं खंदक ठेवले होते. 40 फूट लांबी होती, 25 फूट खोलीचे असे खंदक होते, डबरे असायचे. त्याच्यामध्ये पाणी सोडलेलं असायचं. मगर, सुसर, कमळाची वेल, विषारी साप, काटे वगैरे असायचे, जेणेकरून आत येऊ नये. आता हा रोड नव्हता पूर्वी. तिथं काय करायचे, घोडे, हत्ती, रेडे असायचे, त्यांच्या पाठीवरून धान्य असायचे. खाली जे खेडेगाव आहेत, खेडेगाव वाड्या वस्त्या ज्या आहेत, त्या वाड्या वस्त्यामध्ये आता गडावरती शेती नाही, गडाच्या पायथ्याला शेती असायची. त्या शेतीतला 4था हिस्सा गडावरती लावून द्यायचे मावळ्यांसाठी आपल्याला. ते काय करायचे, रेड्यांच्या किंवा घोड्यांच्या किंवा बैलगाडीतून धान्य लावून द्यायचे. आता बैलगाडीतून पूर्वी कसं 100 किलोची पोती असायची, आता 50 किलो, 10 किलो, 20 किलो अशी असतात. पूर्वी 100 किलोची पोती समजा बैलगाडीत एका 20 पोती जर ठेवली तर ते कमीत कमी 2000 किलो होणार. मग ते काय करायचे, बाहेर उभा करायचे. घोडे, हत्ती, रेडे असायचे, त्यांच्या पाठीवर द्यायचे. तिथं लाकडी पूल टाकायचे, तिथून त्यांच्या आत घेतलं जायचं. चरा टाईप असतो, ते सोडायचे. जेवढं आवश्यक आहे तेवढं आत घ्यायचे. आत घेतल्यानंतर परत बाहेर गेल्यानंतर ते पॅक करून ठेवलं जायचं. धान्याची गोडाऊन बघितलं नाही तो पिक्चर. नाही, तिथून किल्ला बघितली. तसंच जी सुरक्षेसाठी 3.5 किलोमीटरची पूर्ण ह्या बाले किल्ल्याला तट बनली. तसंच हा 11 एकर 33 गुंठ्यामध्ये हा बाले किल्ला आहे.
तसं आता ही बांधायचं काम चालू होतं, ही तटबंदी. ही तटबंदी बांधली की पाठीवरून पडत जायची, ही पूर्ण होत नव्हती. कारण बालेकिल्ला आणि धान्याचं गोडाऊन असल्यामुळे सुरक्षा भरपूर असते. त्या सुरक्षेसाठी हे बनवायचं चालू आहे. ती बांधत गेली की पाठीवरून पडत जायची, ही कधी पूर्ण होत नव्हती. तर एका ज्योतिषाला विचारलं, त्यांनी सांगितलं इथे बळी द्यायला लागेल, जिवंत समाधी घ्यायला. त्यावेळी खेडेगावनी दौंडी पेटवली. त्यावेळी खेडेगावनी दौंडी पेटवली असता जकूबाई तिलीन म्हणजे गंगू तिलीत नावाची स्त्री तयार झाली. पण त्यांच्या 2 अटी होत्या. पहिली जी अट होती की माझ्या पश्चात जे माझं कुटुंब वगैरे आहे ती सगळी देखरेख राजेने करायची. आणि दुसरी जी अट होती ती म्हणजे माझ्या प्रेग्नंट होतं, माझी डिलिव्हरी झाल्यानंतर मी निर्णय घेतला. म्हणजे डिलिव्हरी झाली की काय असेल ते सांगतो. त्यानंतर थोडे दिवस गेले, त्यांची डिलिव्हरी झाली, त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या. त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या. थोडे दिवस संगोपन केलं. त्याच्यानंतर त्यांनी जिवंत समाधी घेतलेली. तिथं समोर झाडाखाली तिथे जिवंत त्यांनी समाधी घेतलेली. त्यावेळी जी तटबंदी आहे ती आजपर्यंत एकही दगड हल्लेला. कहा राजा भोज आणि कहा गंगूतिली तुम्ही म्हणून ऐकलं असेल. कारण 1012 ते 1112 बांधकाम चालू होतं. ते आपण पुढचा पॉईंट बघायचा. ते तुम्हाला 1012. आता ही समोर एक खिडकी आहे, ती एक खिडकी आहे, इथे एक खिडकी आहे. त्या खिडकीतून धान्य वरती नेलं जायचं. गोडाऊनमध्ये ओपनमध्ये धान्य वतायचे, पोती सोडून वतायचे. कारण पोती रचली तर धान्य कमी पडतं, म्हणून ओपनमध्ये वतायचे. ओपनमध्ये वतल्यानंतर धान्य भरपूर बसतं. हे त्या काळातलं अजून व्हायचं. होय होय, राजाभाऊच्या काळात नाही, ते तुम्हाला पुढच्या पॉईंटला माहिती देतो सगळी व्यवस्थित. तुम्ही बोलले 1012 ते 1152. 1152. तेव्हा कोणी मानला हा राजा भोज समाधी? शेलार वंश राजाभाऊ. समाधी आहे का? तर त्यांनी त्या 2 जुळ्या मुलींची तिथे समाधी घेतली. आता त्यांची काहीतरी आठवण राहावी म्हणून त्यांचं नाव ह्या पहिल्या गोडाऊनला दिलेलं आहे. त्यांच्या 2 मुलींची नावं पलीकडे दिलेलं आहे, गंगा, यमुना आणि सरस्वती. आता धान्य वतायचे कसे, काढायचे कसे आपण पुढे जाऊ. स्केलेटन असेल. हे दरवाजे पॅक करून ठेवायचे जेणेकरून वारा हवा वगैरे लागून या. हा जो इकडे रिकाम एरिया आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा होता. कॉईन बनवण्याचा कारखाना, सशस्त्र बनवण्याचा कारखाना इंग्रजांनी तो उद्ध्वस्त केला. आपल्या पर्यटकांचा आणि पन्हाळगडांच्या लोकांचं दुर्दैव इथंच आहे की आपल्याला राजवाडा बघायला मिळाला. शिवनेरीवर कधी गेलाय तुम्ही? शिवनेरीचं स्ट्रक्चर आहे तसं सेम. तसंच हत्तीवरची जी अंबारी असती तशी डिझाईन आहे, म्हणून अंबरखाना. खाना म्हणजे धान्य. समोर 2 दरवाजे, हा एक दरवाजा आणि तिकडे एक दरवाजा. हे दरवाजे टोटली पॅक करायचे. पॅक म्हणजे काय करायचे, दगडाची बांधकाम करायचे. दगड आणि माती त्याच्यामध्ये बांधकाम करून ते पॅक करून ठेवले जायचे, जेणेकरून हवा वगैरे वारा वगैरे लागले. आता धान्य ते खिडकीतून गेल्यावर वरती न्यायचं. वरतीतून खिडकी छोट्या अशा खिडक्या, त्या खिडकीतून धान्य खाली वतलं जायचं. त्याच्यामध्ये ओपनमध्ये वतायचे. वत्ताच्या अगोदर पहिला काय करायचे, शेणकाला, लिंबाचा पाला, कढीपत्ता वगैरे हातरायचे. तर त्याच्यामध्ये धान्य वतलं जायचं. आता धान्य काढायचे कसे, समोर एक खिडकी आहे, एक बाईकची खिडकी आहे. आता बिल्डिंगला बघितलं तर बाहेरून स्लोप इकडं आहे, त्यामुळे प्रेशर इकडं असायचं. त्यामुळे ह्या खिडकी इथं ठेवल्या. जेवढं आवश्यकता धान्य आहे तेवढंच काढून घ्यायचं. पूर्वी याचं कसं, ह्याला पण लॉक सिस्टीम होती, कणगी टाईप आपण म्हणतो, ती लॉक सिस्टीम असायची. तेवढं उघडायचं, जेवढं आवश्यकता धान्य तेवढं काढून घ्यायचं, बाकीचं पॅक करून ठेवलं जायचं. आता आपल्या घराला आपण 6 इंचाची, 9 इंचाची किंवा जुनी जर मातीची घरं असतील तर 3 फुटाची भिंत असते. म्हटलं 15 फुटाची भिंत आहे. त्यामुळे वारा पाऊस वगैरे लागण्याचा काही संबंध नाही. कमीत कमी 1100 ते 1200 वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा पाण्याचा एकही थेंब आजपर्यंत आत येत नाही, असं स्ट्रक्चर आहे. म्हणजे काय करायचे, बांधताना गूळ, चुना, शिसा वगैरे मिक्स करून हे बांधकाम केलं जातं. पूर्वी लिक्विड सिमेंट वगैरे काय नसायचं. आता आपण घरं बांधतो, घराला आपल्या स्लॅबला लिक्विड सिमेंट, सळी वगैरे सगळं वापरतो. पण याला सळी वगैरे काही प्रकार नाही, लिक्विड सिमेंट कुठलंही काही नाही, फक्त गूळ, चुना, शिसा वगैरे मिक्स करून बांधकाम केलं.
समोर जो पूल दिसतोय तिथून एंट्री तुम्ही केली आता. तिथं पूर्वी 4 दरवाजा होता. गडाचं मेन गेट होतं, पूर्वेकडचा दरवाजा होता. पूर्वेकडचा दरवाजा 1844 इंग्रज गडावर केला, तो उद्ध्वस्त केला म्हणून आपल्या गडावर गाडी फिरते. इतर गडावर गेला खाली गाडी लावायची, चालत वरती जायचं. तेव्हा आपल्याला गड कुठे आहे ते. आता कसं आपण पूर्ण पॉईंट आपण गाडीतून बघायचं, त्यामुळे आपल्याला गड कळणार नाही. पण शेवटचा जरी पॉईंट बघितला आणि तुम्ही गाडीतून उतरला तरी मला म्हणणार की तुम्ही गड कुठे आहे, कारण तुम्ही चालत फिरणार नाही. तसंच तर तुम्ही खाली इथून जर चालत वरती आला असतं तर आपल्याला गड कळला असता. आता तुम्ही पूर्ण गडावरती फिरायला लागले. आपण आता गडावरती फिरतोय. ही तटबंदी आहे, ही पूर्ण अशी गडाला 8.5 किलोमीटरची तटबंदी आहे. तसंच हा 350 एकरातला किल्ला आहे. ही तटबंदी आणि गडावरची काही पॉईंट शिलारवंश राजाभोज यांनी बांधलेली आहे. 1052 ते 1112 बांधकाम चालू होतं, त्यावेळचे हे बांधकाम. त्यानंतर अली आदिलशहानी कब्जा केला. अली आदिलशहानी 15व्या शतकात कब्जा केला. त्यानंतर गडावरचे काही पॉईंट हे त्यांनी बांधलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला 28 नोव्हेंबर 1659ला. 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खानाचा वध झाला. बरोबर 18व्या दिवसात हा किल्ला स्वराज्यात आणला. येता येता वाई, सातारा, सांगली, मिरज वगैरे 15 किल्ले ताब्यात घेऊन हा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर दुसऱ्यांदा किल्ला स्वराज्यात आणला कोंडाजी पर्जत यांनी 60 मावळ्यांच्या निशी. कारण हा किल्ला प्रशस्त आहे, मोठा आहे. किल्ल्याजवळ हा किल्ला कुठला नाही, त्यामुळे हमले वगैरे व्हायचा संबंध नाही. त्यामुळे हा किल्ला प्रशस्त असल्यामुळे दुसऱ्यांदा किल्ला हा स्वराज्यात आणला कोंडाजी पर्जत यांनी. आता पूर्वीचं नाव होतं याचं पन्नग आले. नाग लोकांची वस्ती होती महाभारताच्या ह्याच्यात, त्यामुळे नाग लोकांची वस्ती असल्यामुळं त्याचं नाव होतं पन्नग आले. पन्नग म्हणजे नाग आणि आलय म्हणजे त्यांचं घर. त्याच्यानंतर शहानवी दुर्ग ठेवलं आणि आदिलशहाच्या काळात 15व्या शतकात अली आदिलशहाच्या काळात त्यांनी शहानवी दुर्ग ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी किल्ला स्वराज्यात आणला त्यावेळी किल्ले पन्हाळा असं मराठी नाव दिलं, किल्ले पन्हाळागड असं नाव ठेवलेलं आहे. त्या समोर जे दिसतोय तो पावनगड आहे, डमी पन्हाळा, पावनगड त्याचं नाव. पूर्वी हमले वगैरे जे काय व्हायचे ते त्याच्यावरती व्हायचे. आता तुम्ही खालून येताना तुम्हाला बुरुज दिसला असेल, झेंडा दिसला असेल, तो तुम्हाला वाटलं की गड आला, पण ते गड आलेला नाही. हे डमी पन्हाळा आहे. परकीय शत्रूला चकमा देण्यासाठी पूर्वी. त्याच्यामध्ये एक तुपाची विहीर होती पूर्वी. गडावरती जे मावळे होते किंवा गडात घरून येताना किंवा राजे आपली विकत घ्यायचे आणि त्याच्यामध्ये साठवायचे. जितकं जुनं तूप होईल ते आयुर्वेदिक होत होतं. म्हणजे लढाईला जाताना किंवा आपल्या मावळ्यांना समजा वार झाला असेल किंवा वैद्याने यायला वेळ झाला असेल, आत्तासारख्या ॲम्ब्युलन्स वगैरे काही नव्हतं किंवा मोबाईल वॉकी टॉकी वगैरे काय नसायचं, मग काय करायचे ते वैद्यांना जर वेळ झाला असेल किंवा लढाईला जाताना ते तूप घेऊन जायचे. ते जितकं जुनं तूप येईल ते आयुर्वेदिक होईल. जितका जर वार झाला असेल, वैद्यान्याला वेळ झाला असेल तर ते तूप भरून घ्यायचे, ती जखम थोडी भरून यायची म्हणून तिथे तुपाची वेळ ठेवली होती. तर समोर त्याच्या पलीकडचा डोंगर आहे तो ज्योतिबा मंदिर परिसर आहे. तिकडे बघितलं तर वारणाखोरी परिसर आहे असा पूर्ण. हा जो चालला आहे तो रत्नागिरी हायवे आहे. ते खेडे तालुक्यातली खेडेगाव आहेत. ही इथं आपटी गाव आहे, हे मंगळवार पेठ आहे, ती निळापूर आहे. आता जो निळा पत्रा दिसतोय तिथून जर झाडीत बघितलं तर वीर शिवाकाशी त्यांची समाधी आहे. डुप्लिकेट शिवाजी शिवान हवी त्यांचं नाव. शिवाजी महाराजांसारखा दिसणारा एक मावळा सेम शिवाजी महाराज. ज्यावेळी सिद्धेश्वरचा वेढा पडला त्यावेळी वेड्यातून निष्ठून जाताना 2 पालख्या बनवल्या. एक होती छत्रपती शिवाजी महाराजांची, दुसरी होती ती वीर शिवाकाशी त्यांची. तो आपण पॉईंट पुढचा बघायचा. पूर्वीचे ते अली आदिलशहाच्या काळात जे असल्यामुळे तळच्या मजल्यामध्ये नमाज वगैरे पडायची, वरच्या मजल्यामध्ये ते राहण्यासाठी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी किल्ला स्वराज्यात आणला त्यावेळीचं नाव ठेवलेलं आहे सज्जा कोठी. सजा म्हणजे गॅलरी आणि कोठी म्हणजे इमारत. पूर्वीचं हे कोर्ट आहे, तिथं न्याय नाही वाढवायचा. तळच्या मजल्यामध्ये पूर्वी गोपफेर खलबत्ती व्हायचे, म्हणजे मीटिंग प्लॅन वगैरे जे काय असायचे ते इथं तळच्या मजल्यामध्ये व्हायचे. वरच्या मजल्यामध्ये संभाजी महाराजांचं 6 महिने वास्तव्य व्हायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचं 4.25 महिने वास्तव्य म्हणजे इथून. तसंच संभाजी महाराजांना नजर कैद ठेवली. आता कैद म्हणजे आपल्या डोक्यात ते येतं की बाबा बांधून किंवा जेल वगैरे, तसा काही प्रकार नव्हता. इथून बसून पूर्ण गडाचा राजकारभार बघायचा. गड सोडून कुठेही जायचं, त्याला नजर कैद म्हणलं जातं. तर वरून जर बघितलं जितकी तुमची नजर पोचली तिथपर्यंतचा पूर्ण परिसर दिसतो. सर्वात उंच इमारत आहे गडावरची, मेन इमारत आहे, 2 मजली इमारत आहे. पूर्वीच्यासारखं गुप्तेर खलबत्ती व्हायची, मीटिंग प्लॅन वगैरे चालतात तळच्या मजल्यामध्ये व्हायची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी संभाजी महाराजांना याच ठिकाणी समजली. तसंच छत्रपती संभाजी महाराजांची शेवटची भेट झालेली ठिकाण, तिथून ते शेवटची भेट घेऊन गेले. त्यानंतर ज्या 2 पालख्या निघाल्या होत्या वीर शिवाकाशी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या, त्या इथूनच बाहेर पडल्या होत्या. आणि अनाजी पंत वगैरे जे बंदिस्त करायला संभाजी महाराजांना आले होते ते ह्याच ठिकाणी आले होते.
15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि 1 मे 3 दिवस बिल्डिंग बंद असते. म्हणजे कमीत कमी 18 फुटाचा एवढा मोठा झेंडा तिरंगा झेंडा फडकवला. दरवाजा होता, त्या दरवाजातून खाली निघून हां ही कालांतराने पडली. आता वन खात्याच्या रस्त्यावर येण्या जाण्यासाठी रोड आहे. पूर्वी रोड वगैरे नव्हते, जंगल वाटा होते. त्याच्यामुळे पावनखिंड संघर्ष शिवरायांची पावले इथूनच बाहेर पडली. पूर्ण जंगल होते, तिकडं रोड वगैरे नव्हते. पूर्वी जंगल झाडी भरपूर होती. हा राजदिंडी मार्ग आहे, राजे विशाळगडला निघून गेलेला हा मार्ग आहे. सज्जा कुठे आपण बघितली तिथं गुप्तेर खलबती व्हायची, मीटिंग प्लॅन वगैरे व्हायची. मग तिथं आपल्या ह्याच्यामध्ये मावळे होते ते वीर शिवा काशीद होते. त्याच्यानंतर बाजीप्रभू देशपांडे होते, फुलाजी देशपांडे होते, त्यानंतर शंभूराजे देसाई होते, त्यानंतर भैरजी नाईक होते. भैरजी नाईक म्हणजे गुप्तेर खात्याचे मेन होते. ते त्यांच्या घरच्या लोकांना पण माहीत नव्हते की हे गुप्तेर खात्याचे एवढे मोठे मेन आहेत. ते फक्त राजांनाच माहिती. ते कुठलीही वेशभूषा द्या, कुठलंही काम द्या, ते चोखपणे पार पाडलं. आजपर्यंत राजांना 350-400 वर्ष झाली, पण कमीत कमी म्हणजे दगाफटका कुठेही केला की आज कुठल्याही पुस्तकात दिलेलं नाही किंवा आजपर्यंत आपल्याला ऐकायला मिळालेलं नाही. असे ते भैरजी नाईक होते. मग भैरजी नाईकांना सांगितलं की बाबा आता तुम्ही आम्हाला मार्ग दाखवा की कसं बाहेर पडायचं, काय करायचं. राजांनी भैरजीने थोडा विचार केला आणि राजांना सांगितलं मला 1-2 दिवस द्या. 2 दिवस झाले तुम्हाला दाखवतो मार्ग. मग इकडून आले असे, इथून खाली थोडे मावळे घेतले बरोबर आणि इथून खाली उतरले. रात्रीची वेळ होती, जुलै महिना असल्यामुळे रात्रीची वेळ असावी. त्यामुळे इथून खाली उतरले. थोडे उतरल्यानंतर त्यांचा आता वेढा होता, त्या वेड्याला जाऊन बघितले त्यांनी कशा आहेत. म्हणजे आता जशी ड्युटी असती तसे त्यांचं पूर्वीच्या ड्युटी असते, त्याला गस्ती म्हणतो. त्या गस्ती असायची म्हणजे ते किती वेळात उठतात, किती वेळात बसतात, त्यांचं टायमिंग किती राहते हे सगळं बघितल्यानंतर परत येता येता असं 4 दरवाज्यातून वरती आले. जिथं तो उद्ध्वस्त झाला तिथून वरती आले. तर तिथं आपला एक मावळा होता वीर शिवा काशीद, डुप्लिकेट शिवाजी महाराजांसारखा एक दिसणारा मावळा होता. ते येता भैरजीने बघितलं, सगळं आलं, गडावरती आले. परत मीटिंग चालू झाली. ज्यावेळी प्लॅन फायनल होणार त्यावेळी भैरजीने सांगितलं की आपण असं करू, 2 पालख्या बनवू, त्यानंतर एक पालखी जी आहे ते डुप्लिकेट बनवायची आणि आपलं जायचं. तर ती बनवली. तिथं बनवल्यानंतर मग सांगितलं की बाबा असं आपण प्लॅन करूया. मग वीर शिवा त्यांना गडावरती बोलवण्यात आलं. गडावरती का बोलवलं, थोडे दिवस त्यांचं प्रशिक्षण घेतलं की राजे दिसतात कसे, वागतात कसे, बोलतात कशी, त्यांची सवय थोडी पटवून दिली. कारण एक सर्वसामान्य माणूस आणि एक राजा माणूस फरक पडतो. त्यामुळे त्यांना थोडे दिवस त्यांचं प्रशिक्षण घेतलं. त्यांना राजे दिसतात कसे, वागतात कसे, हे सगळं शिकवलं गेलं. शिकवल्यानंतर मग जशी आपण आता रंगीत तालीम घेतो कुठल्याही कार्यक्रमाची, त्यावेळी त्यांची रंगीत तालीम घ्यायची. गडावरती एक फेरफटका मारायला सांगितलं. ज्यावेळी गडावरती फेरफटका मारला त्यावेळी राजेने काय केलं, आपल्या अंगावरची कपडे दिले, दागदागिने, टोप वगैरे दिले आणि जसे राजे बाहेर पडतात तसं. मग हा प्लॅन झालेला फक्त 4-5 लोकांनाच माहीत होता. गडावरच्या कोणत्याही लोकांना माहीत नव्हता की हा प्लॅन झाला आहे. तो त्यानंतर 40,000ची फौज होती
त्यांच्यात पण कोणालाही माहीत नाही. ज्यावेळी गडावरती फेरफटका मारणार त्यावेळी राजेंसाठी कपडे वगैरे दिले, सगळं दिलं आणि गडावरती फेरफटका मारायला सांगितला. मग गडावरच्या लोकांना माहीत नसल्यामुळे कोणी मुजरा केला, कोणी आपली कामं सांगायला चालली, जे काय असेल ते सगळी हकीकत राजेंना तिथं पोहोचल्यानंतर परत सज्जाकोटीत पोहोचले. सज्जाकोटीत पोहोचल्यानंतर परत ही सगळी हकीकत सांगितली. मग राजेने थोडा विचार केला की आपले मावळे आपले जर आपल्याला ओळखू शकत नसतील तर परकीय शूद्र काय ओळखणार. त्यावेळी प्लॅन फायनल झाला. मग प्लॅन ज्यावेळी फायनल झाला त्यावेळी सिद्धी जोहरला पत्र पाठवलं की मी तहाची बोलणी करण्यासाठी येत आहे आणि जे मी किल्ले वगैरे घेतले ते तुझ्या स्वाधीन करतो, त्याबदली आमच्या सैन्यांची उपासमार होऊ लागले, त्याबदली तू गडावरती ये आणि आमच्या सैन्यांची सगळे अन्नधान्य साठा जो आहे तो पुरवठा कर. सैन्यांची उपासमार होऊ लागले ते मला बघून आणलं, जे मी किल्ले वगैरे घेतले तुझ्यासोबत. सिद्धी जोहर तर याचा हा कारण ते भावनेचे जात, कारण एवढा मोठा राजा जर आपल्याला शरणीत असेल आणि आपल्याला जे किल्ले वगैरे देत असेल तर तो खुश झाला. कारण त्याच्या विजयापत्रिकेत त्याचा सत्कार होणार होता, त्याला सरदार बनवले दणदणचा, तेव्हा तो खुश झाला. खुश झाल्यानंतर दिवस ठरला 12 जुलै 1607. तो पालख्या बनवायचा होतो कारण त्याला शाही ताटात मिरवायचं त्यांना हे होता, त्यामुळे ते पालख्या बनवायचं ठरलं. त्या पालख्या तिथून निघाल्या, इथून खाली उतरल्या, इथून खाली गेल्यानंतर परत त्यांची गाळाभेट झाली. ती गाळाभेट झाल्यावर वीर शिवा काशीदांना सांगितलं की आता तुम्ही आमच्याबरोबर चला, तुम्ही इथं काय थांबू नका, कारण इथं काय होणार आहे ते माहीत होतं त्यांना. त्यामुळे त्यांना सांगितलं की माझ्याबरोबर चला. तर ते नसं नाही म्हणजे तुम्ही जे काम दिले ते मी चोखपणे पार पडतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही पुढे जावा. तर तुम्ही 1 दिवसाचा जो राजा बनायचा मला चान्स दिला ते मी 100% पार पडतो. हा चान्स दिला तुम्ही माझ्याकडे राहून घेऊ नका. त्यामुळे तुम्ही तुमच्या अंगावरती ज्यावेळी मला कपडे आले त्याच वेळी हा शिवा मेला. आता राहिले ते फक्त शरीर राहिले, ते फक्त तुमच्या कामासाठी राहिले. तर तिथं गाळाभेट झाल्यानंतर राजेने 600 मावळे घेतले, निवडक 600 मावळे घेतले, राजे पुढे निघाले. डाव्या साईडला पहिली पालखी म्हणजे पश्चिमेकडे गेली आणि पहिली पालखी जी आहे ती पूर्वेकडे गेली. ती पहिली पालखी गेली वीर शिवा काशीदांची. दुसरी जी पालखी आहे त्यात दिंडी म्हणजे आता वारकरी जसे जातात दिंडीला तशी वारकऱ्यांच्या वेशभूषात गेली. तिकडं डाव्या साईडला गेल्यानंतर मासाई देवीची पाठरा आहे, तिथं दर्शन घेतलं आणि तिथून खाली खेडेगाव आहे, तिथून खाली उतरले. त्यावेळी वेटा पडला, त्यावेळी इकडचं सैन्य जे आहे ते तिने राजेने कमी करून घेतलं. तुम्ही सिद्धी जोहरला, कारण एवढा मोठा राजा आहे, अफजल खानाचा ज्यानं वध केला तिसारखा अफजल खान होता, त्याचा तिने वध केला तर आपलं काही जे नाही. त्यामुळं इकडचा जो वेढा होता तो कमी केला, त्यामुळे इकडचा वेढा तो जरा ढिला झाला. ढिला झाल्यानंतर राजे विषयगडला तिकडून असं घोडखिंडीपर्यंत पोहोचले होते. तोपर्यंत पहिली जी पालखी गेली होती वीर शिवा काशीद त्यांच्या फिरत्या गसला सापडल्यानंतर त्यांना वाटले की राजे सापडले, तर त्यांना बंदिस्त केल्या आणि इकडे 4 दरवाजा पायथ्याशी आणण्यात आले. मग त्यांचे तंबू वगैरे होते, त्यांचं बोलणं चालू होतं की बाबा कसं काय करायचं, कुठल्या किल्ले घ्यायचं किंवा कसं काय करायचं, हे सगळं प्लॅन चालू होतं. ही बातमी समजली फजल खानला. फजल खान म्हणजे अफजल खानाचा मुलगा. अफजल खानाचा मुलगा का आला होता, अफजल खानाचा वध झाला, आपल्या वडिलाचा खून झाला, त्या खुनाचा बदला घ्यायचा म्हणून तो त्याच्याबरोबर आला होता. पण ती त्यांना समजली की बाबा राजे सापडलेत म्हणले इतका खुश झाला आणि तो तलवारीत हात घालूनच त्या तंबूपर्यंत आला. तंबूपर्यंत आल्यानंतर त्यानं बघितल्याबरोबर सांगितलं काय शिवा. अरे तू शिवा नाही, हे शिवाजीसाठी तुम्ही मला हे शिवाजी महाराज नाही आहे, हे शिवाजी महाराज एक मावळा आहे, हे शिवाजी महाराज होऊ शकत नाही. मग सिद्धी जोहर म्हणली की बाबा तुम्ही असे 100% कसे सांगू शकता की शिवाजी महाराज नाही, कारण एवढा मोठा राजा आहे आणि आमचे बोलणे चालले एवढा मोठा राजा त्याच्यावर तुम्ही उद्धट भाषेने बोलू नका की शिवाजी महाराजच आहे. तर ती म्हटली तुम्ही असे 100% कसं सांगू शकता की राजे नाही ते. तर ते म्हटले त्यांच्या डोक्यावरचा टोप काढायला सांगा, मी तुम्हाला इथं जर खून असेल, या साईडला उजव्या साईडला खून होती, त्या झाटापट्टीवर राजांना इथं खून झाली होती, ती जर खून असेल तर ते राजे आहेत, नाहीतर त्यांना इथंच मारून टाकायचं. वीर शिवा काशीदांना पण समजलं की आता आपलं मरण जवळ आहे. त्यांनी काय केलं, आपल्या डोक्यावरचा टोप काढला, राजाने मुजरा केला. राजे माझा मुजरा घे, मी काय तुमच्या भेटीला येऊ शकत नाही. ज्यावेळी मुजरा केला त्यावेळी मग आपली कटेर होती ती काढली आणि मारायला चालू केलं. जर ह्यातनं जगलो असलो तर आपण विशाळगडला जाऊ शकतो. इकडचा जो कार्यक्रम चालू होता तोपर्यंत आपलं सैन्य घोडखिंडीपर्यंत पोहोचलो होतं. आज जर चालत जायचं म्हटलं तर कमीत कमी 3 दिवस लागतात. त्यावेळी आपलं सैन्य 18 तास, आपले मावळे 18 तासामध्ये घोडखिंडीपर्यंत पोहोचले होते. जुलै महिना होता. जुलै महिना असल्यामुळे कसं ते पाऊस भरपूर असते, त्यामुळे शेवळ वगैरे झालेलं, कोणाचे पाय घसरले होते, चपलं वगैरे तुटली होती किंवा जंगल वाटा असल्यामुळे कुणाला वरबडलं होतं, कुणाचे असं रक्तबिक्त वाहत होतं, तरी सुद्धा थोडी विश्रांती घेत होते. मग इकडे यांचं बोलणं चाललं होतं, ती त्यांना समजली, ती जी खून होती ती सापडली, ती त्यांना मारलं गेलं, ही बातमी समजली तिथंपर्यंत. परत यांनी तिथं हे झाल्यानंतर गडावरती आले, गडावरती सगळं हुडकलं पण यांना तो राजे सापडले नाही. रातोरात राजांचा पाठलाग केला. इथं कुठेतरी हे लपून, ह्या जाळीत कुठेतरी जंगलात कुठेतरी लपून बसले असतील म्हणून रातोरात पाठलाग केला. रातोरात घोडखिंडीपर्यंत पोहोचले. त्यांनी जाताना काय केलं, 2-2 हजाराच्या फौजा केल्या होत्या. थोडी घोडदळ लावून दिली, ते घोड्यांच्या टापाचे आवाज वगैरे येऊ लागले.
तेव्हा मावळ्यांचे म्हणजे सैन्यांचे आवाज येऊ लागले. राजाने समजले की आता मावळे म्हणजे गनिम जवळ आले. मग गनिम जवळ आले, बाजीने सांगितलं बाजी आता तयार राहा, गनिम जवळ यायला. बाजीने सांगितलं राजे तिथून थोडं गेल्यानंतर विशाळगड जवळ आहे, विशाळगड जवळ तोपर्यंत इथला एकही सैन्य तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही माझी. राजे म्हणले तसं नाही करायचं, जे काय व्हायचं ते आपल्या सगळ्यांचं होऊन दे, कारण तुम्ही आमचे मावळे नसून आमचे सवंगडी आहेत, आमचे मित्र आहात. आजपर्यंत तुम्ही जीवाची पर्वा केली आहे त्या स्वराज्यासाठी, आमच्यासाठी. आज जर तुमच्या जेव्हा येतात असेल मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. जे काय व्हायचं ते आपल्या सगळ्यांचं होऊन दे. तुम्ही पुढे जावा, त्यातले निवडक मावळे घ्या, विशाळगड जवळ करा. विशाळगडला पोचल्या 5 तोफेचे बार दिले मी तुम्हाला विशाळगडला येऊन भेटतो. तर ते तसं होऊ शकलं नाही. मग राजाने काय केलं, नाही वेळ करत 300 मावळे राजाने घेतले, 300 मावळे घोडखिंडी थांबवलेत. शपथ घेतली होती बाजीने की जोपर्यंत राजा आपला सुखरूप पोचत नाही तोपर्यंत आपण प्राण सोडायचे नाही. कारण 40,000ची फौज सगळी ती येऊन थांबली होती. कोण कसं मारल सांगतात. राजाने 300 मावळे घेतले, पुढे निघाले. आपले ते जे फुटीर मराठे होते यांनी विशाळगडच्या पायथ्याशी परत वेढा लावला होता. तो वेढा फोडून पुढं जायचं होतं. लगेच जाणं शक्य नव्हतं, कारण विशाळगड लगेच जवळ करणं शक्य नव्हतं. तो वेढा फोडून विशाळगडला पोहोचायचं होतं. राजाने 300 मावळे घेऊन पुढे निघाले, 300 मावळे घोडखिंडी थांबवली. तर त्यांची जशी फौज जवळ येईल तसे त्यांनी कोणी बाण मारायला चालू केले, कोण कसं मारलं काय सांगता येतं. थोडे मावळे आपले संपत आले. थोडे जे राहिले होते त्यांच्या डोळ्यातून अश्रू पडत होते. डोळ्यातून अश्रू पडत होते का, तर आपला राजा अजून सुखरूप पोहोचलेला आहे. बाजीने ज्यावेळी इथून निघताना काय सांगितलं होतं, राजे तुम्ही विशाळगड जवळ करा. विशाळगड जवळ केल्यानंतर मला 5 तोफेचे बार द्या. 5 तोफेचे बार द्यायच्या अगोदर जे वाक्य झालं होतं, आमच्यासारखे बाजी पुलाजी रायाजी हे लाख मेले तर चालतील, पण ह्या लाखाचा पोशिंदा जगायला पाहिजे, कारण तुमची स्वराज्याला गरज आहे. स्वराज्य अजून आपल्याला वाढवायचा आहे. इथं जर दागाफटका झाला तर मला बघवणार नाही, आणि तुम्ही जर माझा ऐकणार नसेल तर मी तुमच्यासमोर इथं माझे प्राण सोडतो. तुम्हाला दागाफटका झालेला मला बघवणार नाही. राजाने थोडे घेतले आणि मावळे घेतले, पुढे निघाले. मग सैन्य आपलं सगळं संपत आलं होतं. बाजी प्रभू एकटे शेवटच्या क्षणापर्यंत लढत होते. राजे विशाळगडच्या पायथ्याशी पोचले, तो वेढा फोडला आणि विशाळगडला पोचले. विशाळगडला पोचले, पहिल्या तोफेचा बार दिला, दुसऱ्या तोफेचा बार दिला, त्यावेळी तिसऱ्या तोफेचा बार ऐकला, त्यावेळी बाजीप्रभू देशपांडेंनी प्राण सोडले. या सर्व सैन्यांच्या रक्तानं, बाजींच्या रक्तानं पावन झाली म्हणून पावनखिंड असं नाव ठेवलं. पहिलं त्याचं नाव आहे घोडखिंड. असा हा राजबंदी मार्ग. आपण किल्ला कुठला बांधला? कमी लोकसंख्येत नगर परिषद दिली आहे. पलीकडचं त्याचं कार्यालय आहे, इथे शाळा बनवलेली आहे. ह्याच्या बॅक साईडला सैनिकी मुलांची वस्ती आहे. त्या पूर्वीतल्या खणी आहे, ह्याच्यातली दगडं काढून जे आपण पॉईंट बघितले किंवा तटबंदी बघितली त्याला हे वापरायचं. आता इथं काय झालं, थोडे खाली गेल्यानंतर उमाळे लागले, म्हणजे झरे लागले. राजाने काय केलं, डेव्हलप करून हे व्यवस्थित करून आपल्याला मावळ्यांना आंघोळीसाठी किंवा घोडे हत्तीरेडे जे असे त्यांना पाणी वगैरे पिण्यासाठी. आताच्या काळात हे नगर परिषदच्या अंडर आहे, सोमेश्वर तलाव नाव म्हणून.
तर समोर मंदिर आहे, सोमेश्वराचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. राजांनी ज्यावेळी किल्ला स्वराज्य जाणला, ज्यावेळी फेरफटका मारायला कुठं काय बघण्यासाठी आले, तिथं दर्शन घेतलं. तिथं सोनचाफ्याची फुलं असतात, ती 1 लाख वाहिली होती. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जो विधी होता महाराजांचा, तो सगळा इथं केला आणि इथून रायगडला निघून गेले. कारण त्यांना ती बातमी, राजांची बातमी लेट कळाली होती, 15-20 दिवसांना लेट कळाली होती. त्यामुळे त्यांना कुठलाही विधी करता आला नाही. त्यामुळे त्यांचा जो विधी आहे तो सगळा इथं केला आणि इथून रायगडला निघून गेले.